गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, जिकडे आपण डेली टेक्निकल अनालिसिस करून उद्या मार्केट काय करणार आहे हा विषय रोज मांडतो आणि त्याप्रमाणे ट्रेडिंग करत असतो. आपला कालचा विषय जो झाला होता, कालचा विषय की मार्केटनी काय केलं पाहिजे. बघा, मार्केटनी काय केलं पाहिजे होतं हे आपण काल डिस्कस केलं की मार्केटनी लगभग 25,030 ची लेवल तोडली पाहिजे. त्याच्यानंतर मी काहीतरी वरच्या साईडला करेन. ठीक आहे. आज मार्केट जसं ओपन झालं, मार्केटनी आपल्या खालच्या लेवलला टेस्ट केलं. बघा, 930 ची जी लेवल लावलेली, ही जी लाईन काल लावलेली, ही लाईन अशीच लावली. बघा, ही लाईन इथे पण आली असती या इथे आली असती. याचं कारण काय? याचं कारण बेसिकली असं असतं की कॅन्डल याची विक ही इम्पॉर्टंट असते. कॅन्डल जी असते ना, कॅन्डल तिची बॉडी इम्पॉर्टंट असते. ती विक किती खाली गेली ह्याच्याशी मतलब नाही, कारण का क्लोजिंग आणि ओपनिंग हा विषय असतो. क्लोजिंग आणि ओपनिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं, खूप जरुरी असतं ते बघणं. मग ही विक किती खाली आली, मी इथे पण लाईन लावू शकलो असतो की 920च्याच खाली काहीतरी करेन, पण मी 930च्या खाली का सांगितलं की बॉडी इथे बनले म्हणजे याचा अर्थ काहीतरी नक्कीच आहे, म्हणजे इथे काहीतरी गडबड आहे, या लेवलला काहीतरी गडबड आहे. पण त्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट असतात. जसं मार्केटने आपल्या लेवलला टेस्ट केलं आणि मार्केट एक मुवमेंट बरोबर करत निघून गेलं वरती. सुंदर असं मार्केट होतं आजचं, वन साइड मार्केट होतं. चांगला का असा एवढा मोठा प्रॉफिटेबल गोष्टी झाल्या नसतील, कारण का मार्केटमध्ये कॅन्डल्स छोट्या होत्या. नाही, कॅन्डल्स मध्ये जर मोठ्या मोठ्या कॅन्डल बनल्या, बघा या अशा बनल्या, या ग्रीन अशा मोठ्या बनल्या, तर मजा येते. इथे जरा असं काहीतरी प्रीमियम स्पाइक झाला असेल, पण इथे कसं प्रीमियम हलका जातो. एवढा वेळ आपण 1-2 तास थांबू शकत नाही कुठल्याही ट्रेडर जास्त वेळ थांबू शकत नाही. म्हणजे सकाळी 9ला घेऊन दुपारी 3:30ला काढायला अशी कोणाची हिंमत नाहीये. आणि हिंमत जरी असली तरी जो प्रीमियमचा विषय आहे, टाइम डिके होण्याचा विषय, तो नक्कीच त्याला भोगावा लागेल आणि 100% लॉस होईल. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत आपण पुढे जाऊया, कारण का आजचा विषय खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आजचा विषय इम्पॉर्टंट ह्यासाठी होणार आहे कारण का उद्या आहे निफ्टीची वीकली एक्सपायरी लास्टची, कारण का त्यानंतर मंथली एक्सपायरी होईल. कारण का उद्या 21 नंतर डायरेक्टली ही जी आहे वीकली एक्सपायरी, त्यानंतर मंथली एक्सपायरी होईल. ठीक आहे. तर आताचा विषय जर आपण बघत असू तर आपण जरा 5 मिनिटाच्या चॅट होती, जरा गोष्टी क्लिअर करूया. 5 मिनिटात तुम्ही जर बघाल ना, तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच समजली या दिसली पाहिजे. काय? ती ही गोष्ट बघा. त्या गोष्टीला काय बोलतो आपण? ठीक आहे, या गोष्टीला आपण बोलतो प्राइस ऍक्शन. निव्वळ प्राइस ऍक्शन आहे, प्युअर प्राइस ऍक्शन आहे. आणि जेव्हा पण मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन असते तेव्हा कुठलाही संदर्भ न ठेवता मार्केट जी प्राइजेशन करत आहे त्या दिशेला ट्रेडिंग करणं खूप जरुरी आहे, कारण का तेच खरं सत्य आणि तथ्य आहे. कारण का ह्याच्यावरनं कळते बायर्स आर नाव ऍक्टिव्ह, अग्रेसिव्ह नाही, ऍक्टिव्ह. अग्रेसिव्ह कधी होतील माहितीये का? जेव्हा 2-4 दिवस 25,000च्या लेवलच्या वरती ते सस्टेन करतील तर. 25,000च्या लेवलच्या वरती सस्टेन करतील तर. ठीक आहे. ही झाली एक गोष्ट. बघा, गोष्टीचे ना आपण पॉइंट आता प्रयत्न करूया की आपण गोष्टी ना पॉइंट प्रमाणे बघूया. म्हणजे कसं आहे, तुम्ही पाहिजे नोंदणी करून घ्या, पेपर पेन घेऊन बसत जावा आणि लिहिता की बाबा ह्या गोष्टी मार्केटमध्ये घडल्या पाहिजे, तर मी कसा ट्रेड करायला पाहिजे. ठीक आहे. तर पहिले तर प्राइस ऍक्शन होतोय, 1.2 झालेला आहे. ठीक आहे. दुसरा पॉइंट तुम्हाला पटकन लक्षात आला पाहिजे, ट्रेंड लाईन. जी मार्केट 18, 19 आणि 20 3 दिवस सतत एक ट्रेंड लाईनला फॉलो करते. ओके, ट्रेंड लाईनला फॉलो करते म्हणजे काय, प्राइस ऍक्शन पण त्याचबरोबर घडते. तुम्ही जर बघाल ना, तर बघा ना, नीट बघा.
आता ही लाईन इथपर्यंत का नाही आली, या ही लाईन वरच्यावरती का नाही गेली, ह्या ज्या गोष्टी आहेत, बारीक बारीक गोष्टी मार्केटमध्ये आपल्याला लक्ष ठेवणं जरुरी आहे. त्यांनीच आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. ओके. दुसऱ्या गोष्टीला असं महत्व येतंय की मार्केटने बघा इथे टच नाही केले अजून, म्हणजे प्राइस ऍक्शन करायचीच आहे तर मार्केट एकदा खाली येऊन असं वरती झालं पाहिजे. ही बाब दुसरी आहे, म्हणजे पॉइंट नंबर 2 की मार्केटने त्याला टच केलं पाहिजे. माझ्या मते मार्केट डायरेक्ट जाणं, मार्केट असं डायरेक्ट जाणं चुकीचं आहे. मार्केटनी रिटेस्ट करणं नंतर जाणं हे योग्य आहे. तसं बघा 25,000 जी आपली जी लेवल होती 25,030 ची बघा, दिसते काल आपण जी लेवल लावलेली 25,030 ची, मी बोललो 25,030 च्या होती जाणं. मार्केटनी बघा आस्ते आस्ते तोडलं, रिटेस्ट केलं, नंतर एक मुवमेंट दिला. ओके. इकडनं ह्या मुवमेंटला समजा ना, ही मुवमेंट कधी झाली, लगभग 1-1.5 वाजता झालेली. त्यानंतर मार्केट खूप स्लो झालं आणि नंतर त्याच रेंजमध्ये अडकलं. त्यामुळे प्रीमियम इथे काय एवढे खास नाही भेटले, 20-30 पॉईंट भेटले असतील. मी पण एक माझ्या फॅमिली मेंबर्स मध्ये एक ट्रेड दिला होता, 160 ची बाईंग आणि 190 चा टार्गेट दिलेला, पण तो 190 टार्गेट काय गेला नाही. ठीक आहे. पण त्याचबरोबर तो खालीही आला नाही. 10 पॉईंटचा एसएल देऊन, स्टॉप लॉस देऊन मी ट्रेड केला, मला 20 पॉईंट भेटले आरामशीर. बघा ज्या वेळेला मार्केट देण्याच्या मूडमध्ये नसतं ना, तेव्हा तुम्ही घ्यायचा प्रयत्न नका करू, जबरदस्तीने घ्यायचा प्रयत्न नका करू. मार्केट जेव्हा देईल ना तेव्हाच घ्या. तर तुम्ही ह्याच्यावरती जबरदस्ती कराल ना घ्यायचा, तर तुम्ही 100% लॉस कराल. आणि काय होईल, लॉस करता करता तुमची मेंटॅलिटी या मानसिकता अशी बनेल की मला हर वेळा लॉस होतो का, माझा अभ्यास चुकीचा आहे, माझं नशीब खराब आहे, या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये येऊन नेगेटिव्हिटी येते. आणि जेव्हा कुठली गोष्ट नेगेटिव्ह येते ना, तुमच्या समोर मी 10 जरी पॉझिटिव्ह गोष्टी ठेवल्या ना, त्या गोष्टीमध्ये पण तुम्हाला नेगेटिव्ह दिसेल. मी तर असं बोलतो की तुम्हाला देव जरी समोरून बसला ना, तरी त्या देवामध्ये तुम्हाला काही नेगेटिव्हिटी दिसेल. असं होतं, कारण काय हे सायकोलॉजी ट्रेड आहेत सगळे, आणि ही सायकोलॉजी आपल्याला मानसिकता खूप समजणं जरुरी आहे. कारण का ट्रेडिंग इज ऑल अबाउट सायकोलॉजी. टेक्निकल अनालिसिस तर बेस आहेच, तुम्हाला आलंच पाहिजे ते, आणि त्याच्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की आपण पुढे काय करतोय, काय घडणार आहे. तर अशा घडामोडी ज्या घडतायत त्यासाठी आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजणं जरुरी आहे. ठीक आहे. तर पहिला मुद्दा असा आहे की प्राइस ऍक्शन, दुसरा मुद्दा असा आहे की ट्रेंड लाईन, पण ट्रेंड लाईनला मार्केटने एकदा रिटेस्ट करणं जरुरी आहे. हा माझा तिसरा मुद्दा आणि ठाम मुद्दा आहे. मार्केट झटकन वरती नको जायला, आणि जसं झटकन वरती जाईल ना तेवढंच खाली येईल. ठीक आहे. आता हा झाला 5 मिनिटाचा चार्ट. ठीक आहे. आता आपण बघूया 15 मिनिटावरती काय मार्केट करते. बघा 15 मिनिटावरती मला तेच दिसतंय की मार्केटनी एक झोन तोडून मार्केट दुसऱ्या झोन मध्ये आता चाललाय म्हणजे जस्ट चाललाय. का त्याने रिटेस्ट केलंय का नाही केलंय, तर हे रिटेस्ट करणं जरुरी आहे. ह्याला आपण मोठा याच्यामध्ये आपण बोलू शकतो की पुलबॅक घेणं जरुरी आहे. का, कारण का इथे एकदा बायर्स आलेत, सेलर्स एकदा ट्राय करणार परत ह्या झोन मध्ये यायला, आणि त्यानंतर जर इकडे बायर्स आले तर मी समजेन की येस खरे बायर्स आलेत आणि खरे जिंकलेत, नाहीतर हे ट्रॅप होण्याच्या जास्त दिशेमध्ये दिसते. ठीक आहे. आता ह्या गोष्टीनंतर आपण आहे ना 1 तासावरती जर आपण येत असू, तर तुम्हाला जर कळत असेल ना, तर बघा मी ही लेवल लावतोय, ही लेवल जी लेवल आहे लगभग 20-25,044 म्हणजे 50 पकडा. ठीक आहे. तर ही जी लेवल आहे ना बघा, इकडनं मार्केट जेव्हा पडायला आलं तेव्हा मार्केटने इकडनं बाउन्स केलंय. ठीक आहे. मार्केट इकडे पडायला आलं, एक 2 मोठ्या कॅन्डल करून इथे बघा प्रत्येक मोठी ग्रीन कॅन्डल बनले, म्हणजे ह्या रेड कॅन्डलची किंमत काहीच राहिली नाही, मार्केटनी ग्रीन कॅन्डल मध्ये खाऊन टाकलं असं बोलेल. ठीक आहे. आणि हे झाले कधी, 17 तारखेला 3:15 ला, आणि हे झालंय 21 तारखेला 10 वाजता. बघा कॅन्डल भले हे 2 दिवस वेगळ्याचे आहेत, पण मानसिकता सायकोलॉजी तीच बोलते आपली. मार्केटने ते रिटेस्ट केलं आणि वरती जायचा प्रयत्न केला, नक्कीच प्रयत्न केला, पण जो हा हाय आहे तो हाय तोडला नाही, आणि तिकडनं एक शार्प सेलिंग आली डायरेक्टली. ओके. आता जेव्हा ही गोष्ट घडली, म्हणजे मला असं वाटतंय की, वाटतं नाही, हे योग्य आहे. मला वाटतं हे प्रमाणे मार्केट चालणार नाही, मार्केटला काय वाटतं त्याप्रमाणे मी चालणं खूप जरुरी आहे. तर ही लेवल खूप जरुरी आहे. बघा ही लेवल जर जरुरी आहे ना, तर
तर इथे जी पोकळी होती, मार्केट गॅप भरतो, आपण काय विचार केला की इकडची गॅप भरायला मार्केट खाली येईल का? माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, 3 मुद्दे सांगितले. साईडवेज आहे, एक तर वरती जाईल, एक तर गॅप भरायला खाली येईल. ठीक आहे, तर मार्केट तसं दिसलं नाही, गॅप भरायला आलंच नाही, कारण का ते वन साइड मुवमेंट देत होतं. मोठे नाही, छोटे मुवमेंट दिलेत, पण वन साइड मुवमेंट दिलेत. ठीक आहे, आता ह्यांनी जे ना या लेवलच्या वरती मार्केटनी टेस्ट केलंय. ओके, टेस्ट केले, रिटेस्ट नाही केले अजून, या पुलबॅक नाही घेतला, तर त्याला घेऊ दे. काय माहितीये काय, गाडी फर्स्ट गिअर मध्ये तुम्ही पळवायला नाही पडणार, गाडीचा मौसम बनतोय, गाडी 4थ्या गिअर मध्ये होते, तेव्हाच तुम्हाला मजा येईल गाडी चालवायची, तेव्हा गाडी स्पीड पकडेल. तर गाडीला पहिलं स्पीड पकडू दे. मी सिंपल शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण का जेवढं सोप्या भाषामध्ये समजता येईल तेवढं आपलं खूप जरुरी आहे. कारण का जर आपण त्या गोष्टी नसे समजूत, तर मग ट्रेडिंग करून काय फायदा आहे. आजकाल मी व्हिडिओ जरा 8-9 मिनिटापेक्षा जरा 15-20 मिनिटाचे बनवत आहे, कारण काय छोटे छोटे डिटेल्स खूप माहिती असणं जरुरी आहे आपल्याला. ठीक आहे, आता येऊया एका तासावरती. बघा, हा माझा 4था पॉईंट, तुम्ही मुद्दा लिहून घ्या, 4था. रिटेस्ट कडे जाऊया. ठीक आहे, आता येऊया, काय करूया आता, डेली वरती येऊया. ओके, डेली वरती येताना इथे जो आपल्याला पॅटर्न दिसलेला, मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की इथे मला एक पॅटर्न दिसतोय असा वाला. तर बघा, असा वाला पॅटर्न माझ्या फॅमिली मेंबर्स या खूप लोकांना जे आता हे चॅनल्स बघतायत डेली वरती, त्यांना कळलं असेल मी काय बोलायचा प्रयत्न करतोय. पण हा चॅनल जो बनलाय ना, हा चार्ट खूप मोठा असतो, कारण हा चार्ट पॅटर्न लगभग 15 दिवस 1 महिना वरती चालतो, कारण पॅटर्न पण तेवढाच मोठा बनलाय. लगभग आपण बघतो पॅटर्न ना, तर हा मे पासून बनलेला आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर चालू होईल, म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे 4 महिने बनलाय. मग त्याला कम्प्लीट व्हायला पण 15 दिवस लागतील. ठीक आहे, 15 दिवस नाही तर 10 दिवस लागतील. मग त्यासाठी ह्याला हा का वरती जातो, खरंच वरती जातोय का, हा खाली येतोय का? काल पण मी पॅटर्न तुम्हाला दाखवलेला माझ्या स्टुडंट्सना या माझ्या फॅमिली मेंबर्सचा, असा वाला. बरोबर, असे खूप पॅटर्न भेटतात, त्यांनी आपल्याला ट्रेडिंग करू शकतो. ह्याला काय बोलतो आपण, ऍक्च्युअली ट्रेडिंग कशी केली जाते, याचा आराखडा कसा मोजला जातो, याचे टार्गेट्स काय असतात, एंट्री कुठे करायची, हा विषय खूप खोलावरती आहेत, जे आपण आमच्या सेशन्स मध्ये आम्ही शिकतो, समजतो आणि त्यावरती ट्रेडिंग करतो. ठीक आहे, आता विषय असा येतो की का हा पॅटर्न बरोबर बनलाय का. जेव्हा मी तुम्हाला सांगत होतो की बघा, रेड कॅन्डल 3 लागोपाठ, रेड कॅन्डल 3 लागोपाठ, रेड कॅन्डल 3 लागोपाठ, इथे 2 आल्यात, ते इथे एक रेड कॅन्डल आली पाहिजे तर मला समजेल, पण इथे ग्रीन कॅन्डल आली, म्हणजे इथे माझा जो पॅटर्न होता ना फ्लोचा, तो तुटलेला आहे. मग आता इथे जो पॅटर्न बनतोय तो पण तुम्ही जरा बघून घ्या, 2 ग्रीन 1 रेड, 2 ग्रीन, मग आता उद्या रेड येईल का. बघा, विषय असे असतात, आपल्याला ना नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला लागणारच आहेत, कारण का जेव्हा आपण नाण्याच्या 2 बाजू बघू ना, तेव्हाच आपण परिस्थितीला समजून आपण पुढे ट्रेडिंग करू शकू. ठीक आहे, उद्यासाठी आपला सेटअप काय असणं जरुरी आहे. बघा, आपला सेटअप काय असणं जरुरी आहे. ठीक आहे, तर आपण तो बघूया पहिला आणि समजून घेऊया सर. ओके, आता बघा, ही जी लेवल बनते ना, ही वाली, म्हणजे हा हाय पकडा, मी ह्या हायला एक मार्क करतो ह्या हायने. ठीक आहे, इथे शार्प सेलिंग आली, मार्केट इथे टच करायचा प्रयत्न केला आणि शार्प सेलिंग आली, लगभग समजा ना 11 आहे आणि हे 16 आहे, 5-6 पॉईंटचा फरक आहे, तर मी याला कन्सिडर करतोच नक्कीच. 5-10 पॉईंटचा फरक असेल तर मी कन्सिडर करणारच आहे, म्हणजे इथे शार्प सेलिंग, इथे शार्प सेलिंग, आणि इकडनं मार्केटनी रिटेस्ट करून मार्केट वरती केलेलं आहे. ठीक आहे, ही कन्फर्मेशन तर मला भेटलेली आहे वरती जाण्याची, पण मला अजून एक कन्फर्मेशन पाहिजे की मार्केटनी एकदा ह्या लाईनीला टच केलं पाहिजे. मग ती लाईन कुठली आहे, 25,000ची. तर मार्केटने उद्या ओपन करून एकदा खाली येऊन जर मार्केट जात असेल वरती, तर मी खूप पॉझिटिव्ह असेल, मी सी मध्ये बसेन. ठीक आहे, आणि जर मला आणि जर मला आणि जर मला उद्या कॉलच जर घ्यायचे असतील, तर मी ह्या ज्या 2 पॉइंट्स बनलेत ना, ही जी टोकं बनले, त्या पॉइंट बनले, कोणाला इथे एम पॅटर्न दिसत असेल,
तर मी ह्या लेवलच्या वरती म्हणजे 25,000 लगभग 80च्या वरती मी 25,080च्या वरती सी ला बसेन. ठीक आहे. आणि जर मार्केट ह्याच्या खाली जर आलं 25,020च्या खाली जर आलं तर मी इथे 980 लगभग बघा 980 म्हणजे ही लेवल येते. ही लेवल 980च्या खाली तर काय 24,980च्या खाली मी 25,980च्या खाली मी एक खालचा ट्रेड घेईन. या मी ह्याच्यावरती रिटेस्ट करून जर मार्केट गेलं तर मी ह्याचा वरचा ट्रेड घेईन. ठीक आहे. तर उद्याची स्ट्रॅटजी ही तुमची असणार आहे, त्याप्रमाणे स्टेट करा. जास्त घाई करू नका, कारण का उद्या मोठा दिवस आहे, लास्ट एक्सपायरी, त्यामुळे प्रेशर नक्कीच असणार आहे. मार्केट ट्रॅपिंग करण्याचा लगभग प्रयत्न करेल, त्यामुळे 10-10:15 तासाच्या नंतर जो मुवमेंट ट्रेड असेल तोच पकडा. क्वांटिटी कमी ठेवा. असं वाटलं तुम्हाला जर प्राइस एक्शन मध्येच मार्केट चाललंय, RSI डायव्हर्जन्स तुम्हाला काय दुसऱ्या गोष्टी दिसल्या, कॅन्डल पॅटर्न्स, इंडिकेटर्स तुम्हाला काय बोलले, तर नक्कीच ट्रेड करा. कारण का उद्या दिवस खूप मोठा असणार आहे. लास्टची एक्सप्रेसमुळे ऑगस्टची लास्टची एक्सप्रेस असल्यामुळे खूप प्रेशर असणार आहे, आणि तो प्रेशर एका साईडला जर फुटला तर चांगलाच आपल्याला प्रॉफिट देऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे घाई नका करू. ह्याच्या खाली या ह्याच्यावरती ह्याच्यावरती स्ट्रेट करा. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, हा जो झोन बनतो ना माझा, हा झोन जो बनतोय ना माझा, मी आजपासून ह्याला एक नाव देत जाईन. मी ह्याला बोलेन नो ट्रेडिंग झोन, म्हणजे नो ट्रेडिंग झोन. ह्या मध्ये जर मार्केट अडकत असेल तर मी इथे ट्रेडिंग करणार नाही. मी ट्रेडिंग करेन तर ह्याच्यावरती ह्याच्या खालीच. बरोबर आहे. तर तुम्ही नो ट्रेडिंग झोन मध्ये कधीही काम करू नका. तुम्हाला प्रॉफिट होण्याचे खूप कमी चान्स आहेत. 0.1 या 1% चान्स आहे. पण जेव्हा पण तुम्ही ह्या दिशेला ट्रेडिंग करता, या लेवल्स तुटल्यानंतर ट्रेडिंग करता, कमीत कमी 60 ते 70% तुम्हाला रिटर्न्स भेटण्याची शक्यता असते. ठीक आहे. तर आपले पॉइंट मुद्देशीर मी तुम्हाला सांगितले, पद्धतशीर सांगितलेले. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. काय प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारा, ज्याचं आपण सोल्युशन इथे देऊ शकतो. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. तुमचा दिवस उद्या खूप चांगला आणि ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करत मी तुमची रजा घेतो. गुड नाईट. धन्यवाद.